भेटलं आणलं ते कंच्या साहेबांना असं गुंडा मुंडा करून मला तू 10,000 रुपये बोल. इकडे सावकाश आहे खाली कुठे बटन हा आता हे बटन ना एकदा बटन यावं चालू कर तुमच्या हातात चालू कर एकदा बटन यावं ते बंद कर एकदा काय सर हा असं जास्त बटन चालू कर ना हा इथे आहे का आणि इकडे ये इकडं बाबा किती भारी तुम्ही ह्या काम केलं. ये इकडं हा हे बटन लावा नव्हतं रे आजपर्यंत मला असं कोणाच नाही मला येतात इतकी आतमध्ये. नाही माया दाखवली. तुमचं किती उपकार मी कुठं कुठं जाऊ कुठं आता हे करू या हं? ते हे रे कसा मग पुरपुंची परबा दादनू सावकाश ये बटन. कशी ही गाणं म्हण ह्या घरातून नाही झाड्या झटकाय उजड कसा काय झाडी माणूस इथं हवं हे बटन चालू कर तुमच्या हातात. आणि बिया वाटायचा इथं तिथं हात घालायची काट्याचा रे बाबा रे दादा माझ्या बाबा तू हा असाच माझ्या पाठीशी रे बा मी ना खरे रे तू मरेपर्यंत दादा तू उपकार नाही सर रे बा. नाही रे माझ्या लेकरांना नाही केला असा तो केला रे नका काळजी करू नका काळजी करू हाय आम्ही तुमच्यासोबत रे रे बारी या दादा ना एक माई बातमी साऱ्या समाजात पोहोचवली आणि मला रडत नाही हसते हा नाही नाही हे फक्त टाइम हे आता हे काम चालवू अजून आपल्याला ओरिजिनल लाईट घ्यायची घेऊन दाखव रे बा घे रे घे घेणार, दादा, घेणार. घे. मला रे रे रडायला बारे त्या आली. दिवशी मी तुला फोन केला त्या पोराला सांगितलं करायला ते दोघं जण आले ते आमच्या बाजूनच बा बोलत नाही आणि मग ते माझ्या पोराचा नंबर होता मला मी या दादाला फोन करीतो मी म्हणला ये रे दादा नाही रे तू नाही उपकार हे सांगणार नाही उपकाराचं काय त्याच्यात तुमचा अधिकार आहे तू हाय 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 संदीप उत्तरडे आणि सूरज बाबा दोघं जिथे तिथे न्याय नक्की नाही रे पण न्यायच द्या फक्त रे दादा मला न्याय द्या न्याय नाही न्याय हे आपलं तात्पुरतं केलं हे तर कंटिन्यू चालतंय याची गॅरंटी किती आहे भाऊ ह्या माझ्या घरात गाणं म्हण 2 वर्ष गॅरंटी कशी 2 वर्ष ना बरं का 5 तास बल्ब चालते किती जाळे आता बघा किती पाऊस असला तरी काय प्रॉब्लेम नाही काय नाही तुम्हाला चार्जिंग चालू झाले या दादांना लावून दिले रे बा, भारी रे. नाही नाही अहो, अरे पाय नका पडू मावशी या बरं बाहेर थांबू या पडवीत बघा किती जाळ्या आणि शिया डामशे भाऊ यायचा आमच्या घरामध्ये तवा जर असा कोणाची ओळख घालून दिली असती तर आता मला पण माहित आहे तुमच्याकडे इकडे अचानक आलो तर आता ते बातमी आल्या लोकांना कळालं का ही लोक अशी अवस्थेत जगतायत म्हणून कसे रे हे? एक बाहेर एक बल्ब लावून द्यायला पाहिजे होता पण जाऊ द्या आता आपण ओरिजिनल लाईट आल्यावर सगळं करून देऊ तुम्ही बसा रे दादा. बिन अंदाज ठेवा ना, हे जाऊ दे. ताई ये इकडे 2 मिनिटं चला. या बाहेर या चला धन्यवाद सूरज भाऊ वाजगी मित्र परिवार तुमचं खूप खूप आभारी ताई ये 2 मिनिटं मधू खाली नाही रे बा तुम्ही मला माया 20 वर्षातला अजून दाखवला तुमचा ना मी पार मनापासून म्हणजे मी तुमची बहीण आणि एक आई हाय आई सारखी हा तुम्ही. फक्त मला लाईट आणून द्या आता तर मला उजेड केलायच बा तासपुरता आणि ह्या दादाचा तर मी मरेपर्यंतही सांगणार नाही फक्त मला तुझं नाव सांगून जा काय नाही, मला नाव एक सांगायचं संदीप भाऊ लागलं डोक्याला अरे त्या किरण आला होता ना त्याच्या डोक्याला लय जोरात लय लागलं रे बा लागलं त्याच्या मान निरोप सांग बरं का त्याला म्हणते मावशी मंदी का बरा सुधर बाबा डॉक्टर कसा लागला तर लय रे बाई त्याला तेच सांगितलं डॉक्टर कसं चल तो काही येईनच नाही रे न्याय लागत होता बोला मला या निमित्तानं खरं तर तुमच्या सगळ्या पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त करायचे तुमच्या माध्यमातून खरं तर सगळ्यांच्या माध्यमातून हे ज्या सामान्य कुटुंबाची व्यथा आहे आपल्या आदिवासी समाजातील हे जे कुटुंब आहे आणि अशा पद्धतीने जर ते अंधारात जगतंय तर ही जी व्यथा खरं तर आम्हाला 2 दिवसापूर्वी मी बातमी पाहिली की 20 वर्ष झाले एखाद्या कुटुंबात लाईट नसावी त्यांचं घरदार तुटलं त्यांचे नातेवाईक तुटले यांच्याकडे लाईट नाही म्हणून त्यांनी मग सांगितलं की आमच्याकडे लिखी म्हणजे जावई येत नाही किंवा बाकीचे पाहुणे यायला टाळटाळ करतात म्हणजे ही एवढी फार मोठी शोकांतिका या कुटुंबाची आहे अशा पद्धतीने हे कुटुंब जगतंय तुमच्या माध्यमातून ही आदिवासी समाजातील एका सामान्य कुटुंबाची व्यथा सगळ्यांसमोर आली आणि आज खरं तर त्याच भावनेने मी 2 दिवसापूर्वी मुंबईला होतो एका कार्यक्रमानिमित्तानं पण तिकडून आल्यानंतर खरं तर ही बातमी पाहून मन अस्वस्थ झालं होतं कारण एखादं कुटुंब जर अशा पद्धतीने जगतंय आम्ही पाहतोय सध्या भाऊ शहरामध्ये आज 1 मिनिट फॅन नसला ना फॅन तरी माणसाला कसं तरी होते अहो इथं तर अंधारच आहे सगळं यांचं जीवनच अंधार आहे एवढी वाईट परिस्थिती हे आपल्या जुन्नर तालुक्यात जर असं घडत असेल तर काय करतात हे लोकप्रतिनिधी पुढारी काय म्हणजे आज आपण पाहिलं की याला रस्ता पण नाही आपण कसं पायवाट्याने आलोय आणि त्याच्यात असं अंधारात येऊन राहायचं एवढी भयानक परिस्थिती तुमचं एक पत्रकार बांधवाच्या डोक्याला लागलं घरात
तुम्ही सांगितलं की 2 दिवसापूर्वी त्याच्या डोक्याला लागलं, त्याला जागेवर उलटी झाली, म्हणजे इतक्या अंधारात ते राहत होते. अशा पद्धतीने तुम्ही त्या सगळी वास्तविकता या ठिकाणी दाखवली. आम्ही सगळे मित्रपरिवाराने ठरवलं निदान काय नाही तर आता अर्जंट त्यांना इमर्जन्सी सोलर जी लाईट आहे सोलरवरची ती लाईट आपण आता त्यांना बसवून दिली. परंतु यांच्याबाबत जो काही संघर्ष करायला लागेल तो मी 100% करीन. मी दादांना सांगितलं आहे की मंचरचं जे डिव्हिजन ऑफिस आहे MSCBचं तिथं मी स्वतः त्यांच्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन तिथले जे कोण अधिकारी असतील त्यांना काही जरी झालं तरी यांना लाईट मिळून देणार. याच्याबाबत तुम्ही अजिबात निश्चिंत राहा. आणि म्हणजे जे लाईटचं कनेक्शन आहे यांनी पण जगलं पाहिजे. यांना पण काय आहे का नाही जीवनमान? यांना वाटत नाही तर TV असावा, फॅन असावा, काहीच नाही ना. साधा आता आपण निदान बल्ब जरी दिलाय तरी त्यांना किती खुश झाले, किती आनंदी झाले. लय रे बा, लय आनंद. जे काय याच्या पलीकडे काय गरिबांनी पाहावं. नाही रे, आम्हाला काय ते सुखदानच नाही. लाईट ही काय आहे आणि लाईटीपासून काय होत आहे आम्हाला अजूनपर्यंत त्याचा काहीच अंदाजही नाही आणि अभ्यासही नाही. फक्त लोकांच्या इथं आहे आम्ही यांची एवढी आता नातीचा फोटो दाखवला. हा रे. आपल्या लेकरासारखी ती नात आहे, एवढी गोंडस नात. आणि आज केवळ असं अंधारा जगतं म्हणून त्या नातीला पण नाही रे, घ्यायला सुद्धा नाही नात भेटत मला. आणि उजेड असतं ते महिन्यात इथंच. हे भयानक वास्तव संदीप भाऊ, म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलं. अशी म्हणजे आतापर्यंत मी अशी एवढी वाईट परिस्थिती नव्हती पाहिली. मागं पण आपण संजू बिवाड्याला या कुटुंबाला ते काय म्हणजे नाही रे बाबा, लय मला कळत नाही नेमकी ही जी गाव आहेत ही घर आहे आपल्या जुन्नर तालुक्यातच आहे ना. जुन्नर तालुक्यात. आदिवासी भागामध्येच आहे. आणि ह्या टाणी बा अजून काहीच नाही, पण आता बहादियास रवाना आले ना. आता मला माहिती आहे संदीप भाऊ, इथून पुढे आहे ना हे जे राजकीय लोक आहेत हे फक्त आश्वासन देणारे. पण इथून पुढे आपण सामान्यांची लढाई लढायची. सामान्य कुठं अन्याय होईल, सामान्यांना कुठं काय अशी अडचण लागेल ना, आपण तिथे सगळेजण उभे राहू. आपण पण सामान्याचे सगळे, तुम्ही असो आम्ही असो, आपल्या इथून पुढे आता सामान्यांची लढाई लढायची. कारण अशी परिस्थिती पाहिलं काय करायचं. आमदाराक गेलत बा, ते आमदारानं हे असं काढून पाठवलं त्या साहेबांनी. अरे नाही, कोणीच आला नाही. मी सांगते ना, जशी आम्ही या लाईटीच्या मागे लावलोय ना 5 ते 6 ते अधिकारी जुन्नरचे बदलून गेले, पण कोणा काय आम्हाला आता येऊ काय दिलं आता प्लॅन कसं करायचं? आता आपल्याला महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना भेटायला लागेल. जे मंचरचं डिव्हिजन ऑफिस आहे ते मेन ऑफिस आहे, आपण तिथंच डायरेक्ट जाऊ. नाही आता काय झालंय भाऊ, ऑर्डर ऍक्च्युअली दिलेली हे करायचं, पण त्या माणसाने अडथळा आणला म्हणून काम थांबलं बंद होतं. केलंय. बरोबर, आता मला त्याच्या असं गुन्हा वाटतं- पण दाखल आहे. मला असं वाटतं सरकारी कामात त्यांनी पण अडथळा आणू नये. निदान तुमचे काय समजा जमिनीचे वाद असतील, पण अशा पद्धतीने अन्याय करू नका. ज्यावेळेस हे घर बांधलं जात होतं 2007 साली, त्याच माणसाने यांनी सांगितलं की त्या माणसाने आम्हाला घर बांधायला मदत पण केली हा. होती. मग त्यावेळेस तुम्हाला काय नाही सुचले? त्यावेळेस तुम्ही म्हणायचं ना की आमच्या जागेत हे बाबा घर आहे किंवा काय. 2007 साललं घर, आज 20-22 वर्ष झाली. मग तुम्ही आता काहीतरी चुकीचं उकरून काढताय आणि अख्ख्या गावाला माहिती ना. आखा गाव, तू अख्खं गाव सांगते. एक मिनिट साहेब, मी आता म्हणत होते, त्याचं म्हणणं काय तुमचे ते बातमी दिली 2000 ते जाऊ दे आता, चला. नाही, एक मिनिट आता काय आता लाईटी पुरतं बघू आपण. पुरावा देऊन यायचा. ते काय आलं, मी आहे तुमच्यासाठी, मी तुम्हाला काहीतरी कनेक्शन मिळून देईन बस. हा, फक्त लाईट मिळून द्या. बरं आता काय करू, हे कार्यकारी अभियंत्यांना सांगायला लागेल का कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही करा, हा, अन्यथा मग आपल्याला काही ना काही वेगवेगळे संदीप पर्याय भाऊ, व्हावं लागतील. त्यांनी नाही केलं, मी स्वतः उपोषणाला बसेन. आजपर्यंत मी कधी असं कोणाला इशारा दिला नाही. पण असं जर गरीब कुटुंबावर अशी वेळ असेल ना, मग आपण काय तिथं काय MSCBच्या समोर तिथं मला जर उपोषणा बस वेळ आली तर मी उपोषण मी बसत रे बा, मी तुला सांगा हाय मला. साहेबांचे आभार मानतो. चला आमच्या जाऊ का आम्ही आता? आमचे माणूस एवढ्या अडचणी खडचणी करून माझ्यासाठी आम्हाला सुखानं जीवन जगा रे दादा. मा भला गेला ना, तुमचा आहे भला. जाऊ दे, आभार विभार काही संबंध नाही आभार मानायचा. नाही नाही, याच्यात काय गाय पडली होती काय या याच्यात? काय का एवढ्या लांब एवढ्या इथवर आमची बात अरे काय नाही ते, काय नाही. वाढली मोठ्याली लोक आणली ना बा, तुला मी आयुष्यभर माफ जाऊ दे ना, काय. तुमचा सगळ्यांचा आभार मानते, तुमच्या सगळ्यांच्या पाया. सारखेच तुम्ही काळजी घेऊ. फक्त मा विचार करा रे दादा नु, कुठंतरी माया का बरं लेकरा वगैरे? मग गेला दिवस, पण माया लेकरा बाळांनी कुठंतरी संदीप भाऊ, ते सोलर बसवलंय. हा, पण इतक्या छोट्या याच्यामध्ये तरी फुल कॅपॅसिटी आहे का? ते आता 2 वर्ष चांगलं टेक्निकल तुम्ही आहेत ना? बसायला ये इकडे. संध्याकाळी उजेड पडला ना, चिखर झाला. मी म्हणते शपथ रे दादा नु, संध्याकाळची आता जेव्हा गरज असेल तेव्हा लाईट बंद करायची. सांगा त्यांना. नाही पाया नका पडो, काही संबंधित आहे काही एवढं काय मोठं काम नाही. मी आणले खास इलेक्ट्रॉनिक्सचे काम. दिवसा चार्जिंग होईल 5 ते तास. काय म्हणतात बघा, ते काय म्हणतात. रात्रीची 5 तास 3 बल्ब तुम्हाला उजेड भेटेल.
बस बस रात्रीची तुम्हाला उजेड भेटा आता काय जसे गरज लागेल तसे बल्ब चालू करा चालेल. हा? तुमच्या पद्धतीने नाही तर एखादं प्लेट अजून टाकून द्यायची का अजून काय असेल तर नाही नाही आता आपण हेच घेणार आहे कायदेशीर पण समजा इथे लाईटी जात असतात तर माझं काय म्हणणं आहे अजून आहे ना मी माझ्या खर्चानी तुम्हाला सांगतो एक फक्त टाकून दे नाही रे तेवढं. बा खर्च नको कोणी नाही, करू. नाही, नाही, ते फक्त काय किती आम्हाला खर्च उजेड दवा करून आता दे. इथपर्यंत परत आम्हाला खांबळा बाकी आलाय काय हे आलंय खांबळा आलाय. आलाय तेच राहून देत नव्हतं ना ते त्या माणूस तिकडचा नव्हता राहून दे त्या मधला तिकडे मधला. त्या तिकडे मदत न तर येणली नाही तो काय म्हणत ते. आणि ती ठीक आहे आता. नाही ना गेल्या दिली, तू काही नाटक तर मला मी 8 दिवसात त्या जुन्नरच्या ऑफिस मध्ये जाऊन बसणार आहे. मी तुम्हाला काय म्हणलं तुम्हाला जर कनेक्शन चला. आलं नाही तर आम्ही स्वतः उपोषलं बसू बस तुम्ही काळजीच करू नका आता काय करायचं ते करतो आता आम्ही ह्याच दादाचा मला लई उपकार येतो दादा. त्यांच्यामुळं अनेकांचे फक्त सामान्य आयुष्यभर विसरू नको दादा मी मला कुठं तरी हाक मारी जाणं तर म्हणजे या मावशीला लाईट आली आणि गेली मला विसरून तसं नाही तुम्हाला कोण नाही विसर तुम्ही एवढ्या लांबून आले वरून आले. आजपर्यंत येऊन- हा, हो ना, मी येते बा काय नाही ये मग हा. या मग परत ही पाहुणे घेऊन. दामच्यांचा नंबर नाही आमचा तो फक्त पुरतो. बल्ब बंद ठेवा दिवसभर चार्जिंग फुल ऐका ना ते जे वरती केले का त्याला बांधून ठेवा हा त्याला मी काय केले माहिती का ते चढून आहे ना जे आहे का त्याला फक्त असं स्क्रूवर ठेवले मी सोबत असं काय टेन्शन चला येऊ का ते फक्त त्याच्यावर बांधून ठेवा अजून एक प्लेट लावायला देऊ आपण देऊ. म्हणजे काही अडचण नाही व्हायची त्याला कंटिन्यू लाईट लागेल हम्म. चालू राहील.